सरकारविरोधी मोठा असंतोष मागच्या महिनाभरामध्ये दिसून आला. एवढ्या वर्षाच्या भाजप सरकारच्या काळामध्ये राजीनामा हा झालेला नव्हता कधी. नीटच्या ज्या पेपर फुटीमुळे देशभरातील जवळपास 20-21 मुलं आत्महत्या केले. त्या आत्महत्या केलेल्या मुलांबद्दल किंवा त्यांची अकाउंटेबिलिटी कोणाची, याला जबाबदार कोण, हे म्हणून त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. भाजपने काय केलं, सार्वजनिक परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर जे दोषी असतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा त्यांच्यावर निर्बंध आणलं पाहिजे म्हणून त्यांनी 2024ला कायदा आणला होता. तोच कायदा आता त्याच्यामध्ये कठोर थोडंसं अंमलबजावणी करण्याचं भाजपने ठरवलेलं आहे. ज्या पद्धतीने CJP आणि काँग्रेसचे लोक खुश होत आहेत, त्यांना वाटत नाही की पुन्हा धर्मेंद्र प्रधान जरी गेले तरी शिक्षण मंत्री हा भाजपचाच राहील ना. या आंदोलनाला कुठलाही चेहरा नव्हता, कुठलाही नेता नव्हता आणि कुठलंही असं संघटन नव्हतं, तरी सुद्धा यश मिळालं. धर्मेंद्र प्रधान गेलेत आणि प्रल्हाद जोशी आलेले आहेत. त्यांनी पण वादग्रस्त विधानं केलेली आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आता पुढचं लक्ष रस्ते वाहतूक मंत्री आहे. अभिजित दिपके आणि राहुल गांधी यांची भेट झालेली नाहीये. 20 दिवसानंतर राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर ते आंदोलन करायला तिथे गेले. तुम्ही आठवा, ज्या दिवशी राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं त्याच दिवशी त्याच वेळेला संजय सिंगनी ट्विट केलं, ॲट द एंड ऑफ द प्रोटेस्ट राजीनामा मिळाला, सुसाईड केलेल्या मुलांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये रिफॉर्म होणार आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे 2 नावं आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. विजय रॅलीच्या अगोदर पत्रकार विचारले, आता ह्याच्या पुढं काय दिशा राहील तुमची? ते बोलले की आम्ही अभिजितला विचारतो आणि पुढची दिशा ठरवतो. अरे तू ठाकरे ब्रँड ना. ठाकरे कुटुंब एकत्र येतंय किंवा आलंय, पण पवार कुटुंबाचं काहीतरी भलतंच चाललेलं आहे. ते कधी एकत्र येणार आहे? नमस्कार, पॉलिटिकल मूड या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या आठवड्यातल्या ट्रेंडिंग राजकीय टॉपिक्सवरती आपण चर्चा करणार आहोत आणि सविस्तर विश्लेषण करणार आहोत. आपल्यासोबत आहेत ॲडव्होकेट आणि राजकीय विश्लेषक शिवाजी जाधव. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या विशेष कार्यक्रमात. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, कसा आहे तुमचा मूड? मूड एकदम ठीक आहे. एकदम ठीक आहे तुमचा मूड, पण सरकारचा मूड काही ठीक दिसत नाहीये. कारण सरकारविरोधी मोठा असंतोष मागच्या महिनाभरामध्ये दिसून आला. विद्यार्थी संघटनांनी आंदोलन केलं, कॉक्रोच जनता पार्टीने आंदोलन केलं आणि सलग 36 दिवस हे आंदोलन, उपोषण हे सुरू होतं. आणि त्यांची मागणी होती धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा शिक्षण मंत्री म्हणून, आणि त्यांच्या मागणीला यश आलं आणि धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे. इतक्या वर्षाच्या काळामध्ये, म्हणजे 2014 पासून ते आता 2026 आहे, एवढ्या वर्षाच्या भाजप सरकारच्या काळामध्ये राजीनामा हा झालेला नव्हता कधी अशा पद्धतीने. ही पहिलीच वेळ आहे. मोदी सरकारच्या काळामध्ये पहिल्यांदाच कोणाचा राजीनामा झाला, हे तर खरंच विशेष बाब आहे. पण आपण थोडक्यात त्याच्या पार्श्वभूमी आपण जाऊन बघूया. आपल्याकडे पूर्ण सगळं त्याचा घटनाक्रम आहे. आपण सगळं न सांगता आपण 1-2-3 थोडं ठराविक आपण तारखाच्यामध्ये लक्षात घेऊया. नीट परीक्षा 3 मेला झाली. 7 मेला NTA कळाला की परीक्षेमध्ये घोळ झाला. 8 मेला NTA पोलीस विशेष मोहीम गट त्यांनी स्थापन केलं. त्याच्यातून त्यांनी चौकशी करायला लावलं. मग त्यांना कन्फर्म झालं की खरंच पेपर लीक झालाय. मग त्यांनी 12 मेला परीक्षा रद्द झाली हे त्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं. त्यानंतर 15 मेला शिक्षण मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की याच्यानंतर आम्ही काय काय त्याच्यावरती उपाययोजना करणार आहोत. याच्या पुढे परीक्षा कॅन्सल नाही झाली पाहिजे किंवा परीक्षा रद्द झाली नाही पाहिजे किंवा पेपर फुटलं नाही पाहिजे, यासाठी काय काळजी घेणार, या सगळ्या गोष्टी त्या दरम्यान झाल्या. आणि मग रिनीट त्यांची जवळपास 14 जूनला त्या ठिकाणी मुलांसाठी रिनीटचं ऍडमिट कार्ड अवेलेबल झालं. 21 जूनला रिनीटची परीक्षा झाली आणि 16 जुलैला त्याचा निकाल लागला. बरं, हा सगळा जो घटनाक्रम मी ह्याच्यासाठी सांगितला की केवळ आंदोलनामुळं सरकार जागं झालं नाही, तर सरकारची यंत्रणा म्हणजेच NTA आपलं काम हा त्या ठिकाणी काम साईड बाय साईड त्यांचं काम सुरू होतं. बरं, जे रिनीट झाली ती रिनीट परीक्षा अतिशय चांगली झाली. मुलांचा निकाल पण आला. मुलांचे आता ऍडमिशन काही दिवसामध्ये सुरू होतील. आणि जे मुलं रिनीटला बसलेत, एवढं मात्र खरं आहे की ज्या पहिल्या परीक्षेमध्ये जितके मुलं होते तेवढ्या त्याच्यामध्ये काही प्रमाण कमी झाला. रिनीटमध्ये थोडं कमी मुलं बसले, पण रिनीट परीक्षा एकदम अतिशय सुरळीत पार पडली आणि ते आता मुलांची ऍडमिशन प्रक्रिया सुरू होईल. हा झाला NTA आणि नीट परीक्षेच्या संदर्भातला पूर्ण घटनाक्रम. आता बघूया की आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यात आला. तो का घेण्यात आला? तर रिनीटमुळे किंवा ह्या नीटच्या ज्या पेपर फुटीमुळे देशभरातून जवळपास 20-21 मुलांनी हा पेपर फुटी झाले, मग आमचं भविष्य काय होणार, मग आमच्यावर काय, मग त्या ताणामध्ये, त्या मनस्तापामध्ये त्यांनी आत्महत्या केली. आता त्या आत्महत्या केलेल्या मुलांचं काय होईल, त्याची अकाउंटेबिलिटी काय आहे, म्हणून CJPने पुढे येऊन आंदोलन सुरू केलं.
सीजेपीनं आंदोलन सुरू केल्यानंतर त्यांनी जवळपास अभिजित दिपकेनी ह्या दरम्यान सीजेपी नावाचा एक मेम पेज उघडला. मग तो अमेरिकेतून आला 6 जूनला, तो जंतर मंतरवर प्रदर्शन केला. त्या प्रदर्शनाला काही थोडेफार लोक आलेले. पुन्हा त्यांनी महाराष्ट्र किंवा देशभरातील काही प्रमुख ठिकाणी तो तसं निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर त्यांनी 20 जूनला जंतर मंतर आम्ही प्रोटेस्ट करू. त्याचं सर्वात पहिली त्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला पाहिजे. का तर NTA घेतलेल्या नीटमध्ये पेपर फुटला आणि त्या पेपर फुटल्याच्या मनस्तापामध्ये देशभरातील जवळपास 20-21 मुलं आत्महत्या केले. त्या आत्महत्या केलेल्या मुलांबद्दल किंवा त्यांची अकाउंटेबिलिटी कोणाची, याला जबाबदार कोण, हे म्हणून त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाची मागणी केली. ते मागणी केल्यानंतर मग आता ह्यांची मागणी आहे किंवा त्याच्यामध्ये भाजपने पण काहीतरी रिफॉर्म्स मेजर त्या ठिकाणी करत होते. भाजपने काय केलं, सार्वजनिक परीक्षेचे पेपर फुटल्यानंतर जे दोषी असतात त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे किंवा त्यांच्यावर निर्बंध आणलं पाहिजे म्हणून त्यांनी 2024 ला कायदा आणला होता. तोच कायदा आता त्याच्यामध्ये कठोर थोडंसं अंमलबजावणी करण्याचं भाजपने ठरवलेलं आहे. त्याचा कायदा पण होणार आहे, संसदेमध्ये ते मांडलेलं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये असं आहे की अगोदर त्याची शिक्षा फक्त जवळपास 3 ते 5 वर्षाची होती. आता ती शिक्षा 10 वर्षापर्यंत गेली आहे. अगोदर दंड फक्त 10 लाखापर्यंत होता, आता ती 10 कोटीपर्यंत गेलं जाणार आहे. आणि अगोदरचे केसेस हे नॉर्मल कोर्टामध्ये चालले जाणार होते, आता फास्ट ट्रॅक मध्ये जाणार. फास्ट ट्रॅक मध्ये जरी गेला तरी त्याचा निकाल 3 महिन्याच्या आतमध्ये, फक्त ट्रायल नाही, 3 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल येईल आणि दोषींवर कठोरात कठोर कारवाई होईल. हे भाजपने त्या ठिकाणी काय म्हणू आपण, परीक्षा पद्धती आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी साईड बाय साईड आंदोलन सुरू होतं. त्या दरम्यानच त्यांनी ते सुरू केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपने आता एक नवीन काय म्हणू आपण त्याला ह्या सगळ्या परीक्षा पद्धती अजून काय म्हणू आपण डिजिटली स्ट्रॉंग किंवा आपण फुटल्याच नाही पाहिजे किंवा फुटल्या नाही पाहिजे तरतुदी म्हणून ट्रान्सपरन्सी यायला पाहिजे म्हणून त्यांनी एक काय म्हणू आपण त्याला कमिटी त्यांनी स्थापन केली. त्या कमिटीचे हेड असणार आहेत नंदन निलेकनी. नंदन निलेकनी कोण आहेत, ते म्हणजे ज्यांनी 2009 मध्ये मनमोहन सिंगाच्या सरकारमध्ये आपला जे आधार आहे, देशभरातील ज्या सगळ्या लोकांचा आधार आहे, आधार कार्ड बनवण्यामध्ये ज्याची सर्वात महत्वाची भूमिका होती ते, आणि ज्यांनी युपीआय आपण जे पेमेंट करत असतो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. तसे इन्फोसिस हे देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीचे को फाउंडर ते ह्या आता कमिटीचे त्या ठिकाणी नेतृत्व करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये यश सोमनाथ हे इस्रोचे डायरेक्टर आहेत. तपन डेका हे माजी डायरेक्टर आहेत IB चे. त्याच्यानंतर IIT चेन्नईचे डायरेक्टर V कामकोटी. अनिता करवाल हे फॉर्मर एज्युकेशन सेक्रेटरी म्हणजे माजी शिक्षण सचिव आहेत. आणि अमृत लाल मीना हे एवढ्या लोकांची त्या ठिकाणी अतिशय स्ट्रॉंग कमिटी स्थापन केली आहे, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पेपर फुटलं नाही पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फेअर आणि ट्रान्सपरंट परीक्षा पद्धती आली पाहिजे, जेणेकरून सगळ्यांना समान संधी मिळेल आणि कोणावर अन्याय होणार नाही. यासाठी भाजपने हा प्रयत्न साईड बाय सुरू केला होता. रिनीट घेतली चांगल्या पद्धतीने, त्याच्यात काही दोष आला नाही. जो कायदा होता पेपर फुटीचा त्याला कडक करण्यासाठी त्या ठिकाणी विधेयक आणलं आणि ह्या सगळ्या गोष्टीला मॉनिटर करण्यासाठी किंवा पुन्हा रिफॉर्म करण्यासाठी त्यांनी एक चांगली कमिटी नेमली. हे तर भाजपने साईड बाय साईड केलंच, पण त्या दरम्यान आंदोलनामध्ये देशभरातून वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या शहरातून, मुंबईतून काही लोकांनी आंदोलन काढले, पुण्यातून काही लोकांनी काढले, जसं देशभरातून मोठ्या शहरातून लोकांनी आंदोलन काढायला लागले. जनजीच्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनात सहभाग व्हायला लागला. हे सगळं पाहून नरेंद्र मोदींनी ह्या सगळ्या आंदोलनादरम्यान कधी नाही ते प्रयत्न केले, इंस्टाग्रामला आले आणि जनजींना संबोधण्यासाठी त्यांनी व्हर्टिकल मध्ये व्हिडिओ केले. जसं आता इंस्टाग्रामवर आपण जसं स्क्रोल करतो, हॉरिझॉन्टल व्हिडिओ त्याच्यामध्ये फारसे चालत नाहीत, पण त्याच्यामध्ये व्हर्टिकल जातात. त्या पद्धतीने त्यांनी व्हिडिओ पण केला. त्या व्हिडिओला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एका व्हिडिओला जवळपास 352 मिलियन व्ह्यूज आतापर्यंत त्यांना मिळालेले होते. दुसरा व्हिडिओ त्यांनी केला त्याच्यामध्ये 247 मिलियन व्ह्यूज मिळत आणि काल परवा एक व्हिडिओ केला त्याच्यामध्ये त्यांना जवळपास 150 मिलियन व्ह्यूज, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तरीही आता ह्या सगळ्या जेनजीच्या मुवमेंटला आणि ह्या मुवमेंटमध्ये सर्व लोक येत आहेत, मुलं येत आहेत, मुलांची मागणी खूप फार वाढली. यामुळे त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा त्या ठिकाणी राजीनामा घेतला. आता ह्या मूला कोणी लोक भाजपचा पराभव म्हणतात किंवा मग आतापर्यंत झाली नाही ती गोष्ट झाली का किंवा भाजपने गुडघे टेकले का, हे भाजपच्या पराभवाची सुरुवात आहे का वगैरे वगैरे म्हणतात. पण याला आपण जर सकारात्मक दृष्टीने जर बघितलं, मुळात विद्यार्थ्याचं जे आंदोलन सुरू होतं, हे जे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामाची मागणी सुरू होती किंवा एज्युकेशन सिस्टीम आणि परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा व्हायला पाहिजे ह्यासाठी जे आंदोलन सुरू होते, याला माझ्या दृष्टीने सपोर्ट करणारे प्रकार 4-5 लोक होते. पहिला प्रकार होता ज्याला खरंच या देशामध्ये एज्युकेशन सिस्टीम परीक्षा पद्धती सुधारल्या पाहिजे आणि जे 21-22 मुलं सुसाईड केले त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, असा प्रामाणिकपणे विचार करणारा एक गट होता.
हम्म. दुसरा गट होता जो त्या ठिकाणी लाठीचार्ज झाला, पोलिसांनी पोलिसांनी निरागस मुलांना मारलं, त्यांना नाही मारायला पाहिजे होतं, या भावनेने या मुलाला नाही मारलं पाहिजे, उद्या आपला पण मुलाला मारतील का, असं भावनिकतेतून या गोष्टीला सपोर्ट करणारे एक गट होता. त्याचा तिसरा गट असा होता की आजूबाजूचे सगळे लोक, माझ्या ऑफिसमधले लोक, माझ्या सोबत ट्रॅव्हल करणारे लोक, माझ्या क्लासमधले लोक, हे सगळे लोक ह्या आंदोलनाला सपोर्ट करतात, मी जर नाही केलं तर काय होईल, म्हणून ह्या सामाजिक दबावामध्ये. आणि त्यातल्या त्यात अजून एक होतं की आम्हाला भारतीय संविधानाने अधिकार दिलाय, मला भारतीय संविधानाने सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार दिलाय, मी काय सरकारला घाबरतो का, ह्या भावनेतून सामाजिक दबावातून सपोर्ट करणारे काही लोक होते. आता चौथा आणि पाचवा गट थोडंसं याच्यामध्ये विचित्र गट. चौथा गट असा होता ह्या आंदोलनाला सपोर्ट करणारा, तो कॉन्टेंट क्रिएटर होता. कॉन्टेंट क्रिएटर, सपोर्टर, आपण कॉन्टेंट क्रिएटर, सेलिब्रिटीज आणि जे मोठे मोठे काय म्हणू आपण त्याला इंडिपेंडेंट जर्नलिस्ट म्हणून घेणारे, यांनी काय केलं, ह्या असंतोषाचा फायदा घेतला आणि आंदोलनाला पूरक भूमिका घेतली आणि प्रत्येक वेळेला व्हिडिओ करत गेले, पोस्ट करत गेले, जेणेकरून त्यांना कळालं आता इंस्टाग्राम, फेसबुक आणि युट्यूबचा अल्गोरिदम चेंज झालाय आणि जे लोक विद्यार्थ्यांच्या बाजूने कंटेंट करतायत किंवा पोस्ट करतायत त्यांच्या कंटेंटला लाईक्स, शेअर्स, कॉमेंट्स जास्त मिळतात. त्यामुळे काही लोकांनी त्याच्यामध्ये फक्त कॉन्टेंट क्रिएशनसाठी त्या ठिकाणी कंटेंट बनवलं आणि पोस्ट केलं. आणि पाचवा प्रकार असा होता की हा विद्यार्थ्यांचा संताप आहे, विद्यार्थ्यांच्या मागणीमुळे संपूर्ण देशभर आंदोलन पेटतोय आणि ह्या सगळ्या संतापाचा फायदा आपल्या राजकीय पक्षासाठी काय होईल, आपल्या स्वतःसाठी काय होईल, असं म्हणून या आंदोलनाच्या पाठीमागे या आंदोलकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपलं राजकीय पोळी भाजणारे असे 5 गट त्या ठिकाणी आंदोलनाला समर्थन करणारे होते. पण भाजपने पहिल्या 2 लोकांचा विचार केलं. धर्मेंद्र प्रधान गेलेत आणि प्रल्हाद जोशी आलेले आहेत, त्याच्याबद्दल काय सांगाल? ना आता धर्मेंद्र प्रधान यांनी जर राजीनामा दिला असेल तर प्रल्हाद जोशीला याच्यामध्ये विरोधकांचा काय आक्षेप असायला पाहिजे, कारण भाजपचं सरकार आहे, भाजपला लोकांनी निवडून दिले तर भाजपने भाजपचाच मंत्री देतील ना. आता जरी तात्पुरतं जरी प्रल्हाद जोशी यांना दिले असतील तरी येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस पण रिशफल होईल किंवा ज्यावेळेस पण मंत्रिमंडळाचा विस्तार होईल त्यावेळेस परमनंट एखादा शिक्षण मंत्री आपल्याला मिळेल देशाला. नाही, विरोधकांचा आक्षेप असाच आहे की त्यांची पण मग संघाची पार्श्वभूमी आहे आणि मग त्यांनी पण वादग्रस्त विधानं केलेली आहेत, किंवा मग काहीतरी असा एखाद्या मंत्र्याला द्यायला पाहिजे होता की ज्याला शिक्षणामध्ये खरंच त्यांनी काहीतरी असं वेगळं काहीतरी केलं. तसं नाही, असं नसतंय की असं काही क्वालिटी असं काही ठरले नसतं पात्रता. जसं आपलं एमपीएससीची एखाद्या परीक्षेची पात्रता ठरली असते की इतक्या वर्षाचं पाहिजे, हे शिक्षण पाहिजे, ते तसं राजकारणामध्ये तसं नसतं. भारतीय संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलाय आणि तिथं शिक्षणाची अटच घातली नाही. आता हे संविधानाची चूक आहे का, आपण संविधानाला नाव ठेवणार आहोत का? नाही. ज्या पद्धतीने आतापर्यंत मागचे सरकार चालत आलेत, मागच्या सरकारांमध्ये जे मंत्री शपथ घेत आले, जे मंत्री निवडले, जे लोक खासदार झाले, त्या सगळ्या लोकांना अधिकार आहे, त्यांना पण संविधानाने अधिकार दिले. राहिला प्रश्न संघाचे, तर भाजप संघाचेच लोकांना मंत्री करणार ना, संघाच्याने भाजपच्या लोकांना मंत्री करणार. आता काय त्यांनी राजीनामा घेतला म्हणून काय सीजेपीचे करणार आहेत का काँग्रेसचे करणार आहेत? ज्या पद्धतीने सीजेपी आणि काँग्रेसचे लोक खुश होत आहेत त्यांना वाटत नाही की पुन्हा धर्मेंद्र प्रधान जरी गेले तरी शिक्षण मंत्री हा भाजपचाच राहील ना. तसं त्यांनी केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचं नाव पण चर्चेमध्ये होतं मध्यंतरीच्या काळामध्ये, ज्यावेळेला धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्यानंतर असं देवेंद्र फडणवीस तडकाफडकी दिल्लीला गेले आणि मग आपले महाराष्ट्रातले विरोधक जास्त ऍक्टिव्ह झाले आणि ते म्हटले की आता बहुतेक शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीसच होत आहेत. नाही बा, शिक्षण मंत्री देवेंद्र फडणवीस होतील का कोण होतील हा तर प्रश्न केंद्रीय नेतृत्वाचा आहे. हा झाला पहिला प्रश्न. बरं, शिक्षण मंत्री होतील का नाही होतील याच्याविषयी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलं की सर तुम्ही दिल्लीत जाणार का, कारण तुम्ही तडकाफडकी गेलं. तर तडकाफडकी गेले असतील तर आता येणाऱ्या काळामध्ये शिक्षण मंत्री कोणाला करायचं, महाराष्ट्रातून करायचं का अलायन्स मधून करायचं, कारण शिवसेना इथून अलायन्स आहे, रिशफलमध्ये त्यांना कुठले कुठले खाते देणार, या सगळ्या गोष्टी कदाचित झाल्या असतील चर्चा. पण यावरती मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलं की मी आता नागपूरला आहे, थोड्या वेळाने मुंबईत जाईल आणि मी महाराष्ट्रातच आहे. हे सांगताना त्यांनी हे सांगितलंय आणि काही दिवसाच्या पूर्वी हे सगळं क्लिअर झालं होतं की आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रातच राहणार आहे. त्यांनी मुलाखतीमध्ये सुद्धा अनेक वेळेस सांगितलं की मी महाराष्ट्रातच असणार आहे. पण त्यातल्या त्या 2 गोष्टी अशा घडल्या की ह्या सगळ्या गोष्टीला पूर्णविराम लावणार झाल्या. मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस 22 जुलैला झाला. 22 जुलैला शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक पत्र लिहिलं की तुमच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर होत जाईल. याचा अर्थ त्याच ठिकाणी पंतप्रधानांनी निश्चित केलंय की मुख्यमंत्रीच देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. अजून इंडियन एक्सप्रेसने रिपोर्ट केले की अमित शहा यांना विचारण्यात आलं की महाराष्ट्रामध्ये किंवा देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात आणायचे काही नियोजन आहे का. त्याच्यावरती अमित शहाने सांगितलं की आता तरी सध्या तरी महाराष्ट्रामधले आम्हाला देवेंद्र फडणवीस यांचं काय म्हणू आपण त्याला डिस्टर्ब करायचं नाहीये, ते महाराष्ट्रामध्ये सेटल आहेत आणि महाराष्ट्राचे चांगलं काम करतात असं
अमित शहाने सांगितलं असं इंडियन एक्सप्रेसने सूत्राच्या हवाल्याने रिपोर्ट केले. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार का हा प्रश्न 23 पर्यंत तरी नाहीये. तसंच महाराष्ट्रामधल्या सगळ्या गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत आहेत आणि देवेंद्र फडणवीस त्यांचे कॉल घेतील, कारण त्यांच्यावरती केंद्रीय भाजप नेतृत्वाचा विश्वास आहे. म्हणजे थोडक्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जोर होत नाही तर याच्याबद्दल आपल्याला काही निश्चित असं सांगता येणार नाही. नाही, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार जरी झाला तरी देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार नाहीत 29 पर्यंत, हे निश्चित हे आहे. फिक्स आहे. ओके. येस. पण ह्या शिक्षण खात्यावरूनच मला एक प्रश्न विचारायचा आहे की शिक्षण मंत्री 2014 पासून जर आपण विचार केला तर मागच्या 12 वर्षामध्ये भाजप सरकारच्या काळामध्ये 4 शिक्षण मंत्री झाले आणि ते बदलले गेले वारंवार. तर त्याची काय कारण असावी? बघा कसं आहे की आता हे जरी 12 वर्ष जरी म्हटलं तरी हे काळ जवळपास 3 सरकारचं काळ आहे. 3 वेळेस मंत्रिमंडळ विस्तार झाला. एखादा मध्यावधी मंत्रिमंडळ विस्तार जरी बघितलं तरी सहसा 3-4 वेळेस मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे. स्मृती इराणी सुरुवातीला देशाच्या शिक्षण मंत्री होत्या. त्याच्यानंतर रोहित वेमुला यांच्या आत्महत्येच्या या प्रकरणामुळे विद्यापीठामध्ये आपली विचारसरणी विचारधारा त्या ठिकाणी थोपवण्याचं किंवा याच्यावरती असं काहीतरी आरोप झाल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी शिक्षण मंत्री पदापासून पायउतार घ्यावं लागलं. त्याच्यानंतर प्रकाश जावडेकर झाले. प्रकाश जावडेकरांचं टर्म संपली. त्याच्यानंतर रमेश पोखरियाल निशंक आणि त्याच्यानंतर धर्मेंद्र प्रधान. आता त्याच्यानंतर पुन्हा प्रल्हाद जोशी आले. त्यामुळे हे सरकार ह्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे पण अतिरिक्त पदभार आहे, म्हणजे त्यांच्याकडे पण ह्याच्या आधीचेच भरपूर खाती आहेत. आता येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारापर्यंत तरी प्रल्हाद जोशी यांच्याकडे ते खातं असणार आहे. असं प्रत्येकाचे वेगवेगळे कारण राहिलेत. काहींचे टर्म संपले किंवा काहींचे जसं काही रोहित वेमुलाचं स्मृती इराणचं आपण सांगितलं गेलं तर तसं प्रत्येकाचं वेगळं कारण राहिले. त्यामुळे जवळपास 4 मंत्री या ठिकाणी बदलले गेलेत. हे विशेष आहे. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला. आता पुढचं लक्ष रस्ते वाहतूक मंत्री आहे. E20 जनता पार्टी नावाचं एक पेज तयार झालंय आणि आता ही मागणी जोर धरतीये. कदाचित कॉक्रोच जनता पार्टी एवढा प्रतिसाद मिळेल नाही मिळेल त्या बाबतीत अजून काही शाश्वती नाहीये. पण काय वाटतं तुम्हाला की एक लक्ष पार केलंय, पुढचं लक्ष पार होईल का? ना बघा कसं असतं की आता जरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला असेल त्याच्या मागचे मेन कारण मी सांगितलंय. CJP आणि हे आंदोलन तर आहेच, त्यातल्या त्यात विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे. देशाच्या भविष्याचं त्या ठिकाणी काय म्हणू आपण परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारच्या यंत्रणेबद्दल विश्वासार्हता वाढावी म्हणून भाजपने त्या ठिकाणी प्रकार केलेला आहे. हा साहजिकच आहे की CJPने हा गोष्ट लावून धरला, हा एक कारणीभूत ठरलं, आपण त्याला म्हणावं लागेल, संपूर्ण त्याला डिस्क्रेडिट करू शकत नाही. तसंच पण हा जो E20चा आहे हा फक्त काही लोकांनी ठरवलेली गोष्ट आहे. याच्यावरती अजूनही कुठल्याच गाड्यांच्या कंपन्यांनी सांगितलेलं नाही की E20मुळे माझी गाडी खराब झालेली आहे. असं कुठल्या जितक्या पण लोक गाड्या बनवतात ना त्या कुठल्याच लोकांनी सांगितलेलं नाही की या तुम्ही E20 पेट्रोल वापरल्यामुळे आपल्या गाडीचं इंजिन खराब होणार आहे किंवा आपली गाडी खराब होणार आहे असं कोणी सांगितलं नाही. तो एक बिहारचा एक युट्यूबर आहे, त्यांनी तसं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला, पण त्याला त्याच्या गाडीच्या कंपनीने सांगितलं की नाही E20मुळे ह्या गाडी खराब झालेलं नाहीये असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यामुळं आता फक्त एक काय म्हणतात कायम सरकारच्या विरोधामध्ये जे लोक बोलतात त्यांना काहीतरी आता मुद्दा पाहिजे, अजून एकदा सरकारला झुकवता येईल का असे प्रयत्न करतात, पण तसं काही होताना दिसत नाहीये. जोपर्यंत गाड्या मॅन्युफॅक्चरर जे गाडी बनवतात, जे इंजिनचे इंजिनियर्स आहेत, त्यांनी सांगितलं पाहिजे की नाही होय E20मुळे गाडींचं मायलेज कमी होतोय, गाड्याचे इंजिन खराब होत आहेत, असं जर कोणी सांगत असेल, असं जर कोणी अधिकृतपणे सांगत असेल तर त्याचा कदाचित विचार केला जाईल. फक्त आणि फक्त भाजप आणि मोदी आणि नितीन गडकरी यांचे विरोधकच ह्या गोष्टी पुढे आणतात असं तरी सध्या एकंदरीत दिसतंय. याच्या विरोधामध्ये जसं CJPने एकवटलं तसं तर लोक एकवटतील का नाही एकवटतील तो आपल्याला येणारा काळ सांगेल. पण सरकार धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यायलाच ह्या सगळ्या गोष्टी त्यांना केल्या, विद्यार्थ्यांच्या भविष्यामध्ये केला. आता इथं कोणाचं भविष्य बघतील आणि कुठल्या गोष्टी ग्राह्य धरतील हे आपल्याला येणारा काळ सांगेल. आंदोलन देश पातळीवरती चाललं, राज्यामध्ये मोठा विरोध झाला सरकारला. पण या आंदोलनातली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे या आंदोलनाला कुठलाही चेहरा नव्हता, कुठलाही नेता नव्हता आणि कुठलंही असं संघटन नव्हतं, तरी सुद्धा यश मिळालं. सोनम वांगचुकमुळेच आंदोलन त्या ठिकाणी आंदोलनाला पुष्टी मिळाली, आंदोलनाला व्हॅलिडेशन मिळालं, त्यामुळे लोक त्या ठिकाणी आले. सोनम वांगचुकमुळे इतर पक्षातील लोक आले, पण त्यातल्या त्यात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे CJPला बॅकिंग सर्वात महत्वाची मिळाली म्हणजे आम आदमी पक्षाची. तुम्ही बघा आंदोलनाच्या दरम्यान सोनम वांगचुकची तब्येत बिघडल्यानंतर अगोदर आम आदमी पक्ष त्या ठिकाणी जास्त काही भिरकला नाही, पण सोनम वांगचुकची तब्येत बिघडल्यानंतर आम आदमी पक्षाचे नेते तिकडे यायला सुरुवात केली, प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरफेअर करायला सुरुवात केली. CJPची, अभिजित दिपकेची, सौरभ दासची,
रांकाची यांची पोस्ट पडली की सर्वात आधी आम आदमी पक्षाचे लोक रिपोस्ट करायचे, लाईक करायचे, कमेंट्स करायचे, रिट्विट करायचे. ह्या सगळ्या गोष्टी आम आदमी पक्षाच्या सपोर्टनं होत आहेत का? ज्या दिवशी सोनम वांगचुकला उचललं त्या दिवशी तिकडे संजय सिंग आलेले, मनीष सिसोदिया आलेले, सौरभ भारद्वाज आलेले, आतिशी आलेली, ह्या सगळ्या लोक त्या ठिकाणी आल्यामुळं तिथे स्पष्ट झालं की सीजेपी हे फक्त एकटी मुवमेंट नाही. सीजेपीला आम आदमी पक्षाचं समर्थन आहे. पण हे अभिजितने पण सांगत आलाय की मी अगोदर आम आदमी पक्षासाठी काम केलो, मी दिल्लीमध्ये काही दिवस राहिलो होतो, आम आदमी पक्षाच्या एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये मी काम केलंय, पुण्यामध्ये असताना सुद्धा मी आम आदमी पक्षासाठी काम केलंय. जो त्यांचा जो रांका आहे प्रवक्ता तो पण आम आदमी पक्षासाठी काम केलाय. जो सौरभ दास आहे तो पण अगोदरपासून ह्या भाजप आणि भाजप सरकारच्या विरोधातली जी काही इकोसिस्टम आहे त्या इकोसिस्टममध्ये तो काम केलेला आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि देशभरातून वाढत चाललेला पाठिंबा, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी आंदोलनाला त्या ठिकाणी व्हॅलिडेशन मिळालं, आंदोलन मोठं झालं. आणि एज्युकेशन हा सगळ्याचा जवळचा विषय. भारतातील प्रत्येक नागरिकांना वाटतं की एज्युकेशन सुधारलं पाहिजे. भारतातील प्रत्येक नागरिकांना वाटतं की यार मुलांना नाही मारायला पाहिजे होतं. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे तो आंदोलन यशस्वी झाला. फक्त चेहरा नाही आणि नेता नव्हता असं आपल्या आंदोलनाला म्हणू शकत नाही. आंदोलन यशस्वी झालं हे जरी खरं असलं तरी त्यानंतर जे काही राजकारण झालं किंवा होतंय आता सुद्धा, त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण क्रेडिट वॉर सुरू झालेलं आहे. आंदोलन ज्यावेळेला चालू होतं त्यावेळेला सुरुवातीला कोणी फिरकलं नाही. मग ज्यावेळेला सोनम वांगचुक उपोषणाला बसले, 10-15 दिवस झाल्याच्यानंतर जेव्हा त्यांची तब्येत बिघडायला लागली त्यावेळेला मग बाकीच्या पक्षाचे लोक हळूहळू यायला लागले. काँग्रेसचा आधी सहभाग नव्हता, पण नंतर हळूहळू त्यांनी सहभाग वाढवला. शेवटपर्यंत राहुल गांधी अभिजित दिपकेला भेटले नाहीत. म्हणजे आज तागायतपर्यंत अजूनही ते अभिजित दिपके आणि राहुल गांधी यांची भेट झालेली नाहीये. तर आपण आंदोलनाच्या दरम्यानच्या परिस्थितीचं थोडंसं आपण चर्चा करूया की त्यावेळेला कुणीच आलं नव्हतं. मग 20 दिवसानंतर राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या घरासमोर ते आंदोलन करायला तिथे गेले. मग त्यानंतर जी काय सटापट झाली ते सगळं आपण बघितलं. त्याच्यावरती सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली आंगमो यांनी टीका केली काँग्रेसवरती की काँग्रेसने ही नौटंकी केली किंवा हा दिखावा केला, त्यांना त्यांचं राजकारण करायचं होतं म्हणून ते त्या आंदोलनामध्ये सहभागी झाले असं त्यांनी म्हटले. एकूणच आप असेल, काँग्रेस असेल किंवा मग सोनम वांगचुक या तिघांच्याही एकूण कार्यपद्धतीवरती आणि राजकारणावरती तुम्ही काय म्हणाल? बघा काय आहे की आता प्रत्येकाला वाटतं की आमच्या सहभागामुळे सरकारला माघार घ्यावी लागली आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा लागला. पण भाजप आणि धर्मेंद्र प्रधान यांचं असं म्हणणं आहे की विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी, परीक्षा पद्धतीच्या रिफॉर्मसाठी आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे आणि जे मुलं वारलेत किंवा जे मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी म्हणून धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा घेतला. पण हा एकमेव कारण आहे. पण याच्यासोबत दबावगट म्हणून सीजेपी आलेली. बघा तुम्ही आठवा, ज्या दिवशी राहुल गांधींनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केलं त्याच दिवशी त्याच वेळेला संजय सिंगनी ट्विट केलं की राहुल गांधी सीजेपीच्या आंदोलनाला दाबण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे काय होतं, मी जे ह्याच्या आधी सांगितलं राजकारण सीजेपीला आम आदमी पक्षाचं समर्थन आहे, ह्या गोष्टीला या ठिकाणी शिक्कामोर्तब झाले. ज्या वेळेस राहुल गांधी तिकडे आंदोलन करतात, इकडे संजय सिंग ट्विट करतात, आतिशी ट्विट करतात, राहुल गांधीवरच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करतात. याच्यावरून ठरलं की सीजेपी हे फक्त विद्यार्थी मुवमेंट किंवा अभिजितने सुरू केलेला मीम पेज नाहीये, हा आम आदमी पक्षाने सुनियोजितपणे बॅकअप केलेलं प्लॅन आहे. कळलं? अभिजित दिपके सतत सांगत आलाय, सुरुवातीपासून सांगत आलाय, मी भाजप विरोधी आहे, मी मोदी विरोधी आहे, मी RSS विरोधी आहे, असं प्रत्येक वेळेस सांगत आलाय. त्यामुळं त्यांनी जे डिसिजन घेतले किंवा त्याची जी भूमिका आहे एकदम न्यूट्रल आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. कारण तो भाजपच्या विरोधामध्ये किंवा RSSच्या विरोधामध्ये किंवा मोदीच्या विरोधामध्ये घेतलेले सगळे डिसिजन्स आहेत त्याला विरोध दर्शवण्यासाठी घेतलेले डिसिजन्स होते. पण आता त्याला कुठं ना कुठं तरी आपचं बॅकअप होतं का हे सिद्ध झालं संजय सिंग आणि आतिशी यांनी याच्या ट्विट्सवरून. आता राहुल गांधीच्या बाजूने बोलताना काँग्रेसचे लोक म्हणतात की नाही आम्ही आजपासून नाही, आम्ही नीट पेपर फुटल्यापासून छात्रो के गुण नावाचा आम्ही प्रोग्राम करतो, आम्ही अनेक वेळेस आवाज उठवलेले, त्यामुळं असं काय नाही का, मुद्दा एकच आहे, आंदोलन जरी वेगळं केलं तरी मुद्दा एकच आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करतो, तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट ही झाली की ज्या आंदोलनामध्ये जवळपास 20-25 दिवस जे सोबत होते, आयसा आणि SFIच्या ज्या विद्यार्थिनी आहेत, उदाहरणार्थ आपण जर नेहा बोरा जर घेतलं, ती राहुल गांधी यांच्या सोबत जाऊन प्रेस कॉन्फरन्स घेते, राहुल गांधी त्यांच्यासाठी बोलतात. तर आम सीजेपी, SFI आणि आयसा काँग्रेस ह्या सगळ्याचं एकमेकांचं विभागलं गेलेलं आहे. ह्याच्यावरून स्पष्ट दिसतं की सीजेपी आम आदमी पक्षाचा आहे हे राहुल गांधीला सुद्धा माहित आहे. त्यामुळंच
असं होऊ शकतं की राहुल गांधी आणि अभिजित दीपकेला अजून भेटलं नाही, पण दोघांचा मुद्दा सेम होता, दोघांचा अजेंडा सेम होता. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यायचा होता. आता राजीनामा घेतलाय, तर आता अभिजित दीपकेला कोणी श्रेय देतात? स्वतः अभिजित दीपकेने सांगितले की मला तुम्ही हिरो बनवू नका. ते नेहा बोरा पण म्हणते मी उपोषण केले. काँग्रेसचे प्रवक्ते म्हणतात की राहुल गांधी यांनी आंदोलन केल्यामुळे राजीनामा मिळाला. तर ऍट द एंड ऑफ द प्रोटेस्ट राजीनामा मिळाला. विद्यार्थ्यांना सुसाईड केलेल्या मुलांच्या घरच्यांना आर्थिक मदत मिळणार आहे आणि परीक्षा पद्धतीमध्ये रिफॉर्म होणार आहेत. हे आपल्याला बघावं लागेल. कोणामुळे झालं, काय झालं, ते राजकीय लोक आता आपापल्या पद्धतीनं क्रेडिट घेत बसतात. तुम्ही म्हणता तेच बरोबर आहे की आंदोलन कोणामुळे यशस्वी झालं ते महत्वाचं नाहीये, विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं हे याच्यामध्ये महत्वाचं आहे. हा, प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश आलं. देशामध्ये जे मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, नीट असू द्या, युपीएससी असू द्या, एमपीएससी, जेवढ्या पण सार्वजनिक परीक्षा असतात, सेवा देणाऱ्या किंवा ऍडमिशन देणाऱ्या, या परीक्षामध्ये ट्रान्सपरन्सी आली पाहिजे आणि ह्या परीक्षेमध्ये सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. यासाठी राजीनामा झाला आणि इथून कुठंतरी त्या ठिकाणी रिफॉर्मची सुरुवात झाली का. आणि आपण अजून एक सांगायला झालं की या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जर पॉझिटिव्ह गोष्ट घ्यायची झाली तर धर्मेंद्र प्रधान यांचा या सगळ्या प्रकारामध्ये जरी डायरेक्ट सहभाग नसता, धर्मेंद्र प्रधानाच्या घरी घोटाळ्याचे पैसे गेले असले तरी प्रत्येक मंत्री आपल्या विभागामध्ये काय काय गोष्टी घडतायत याच्या आता थोडंसं अजून अधिक प्रकारामध्ये लक्ष देतील आणि आपण आपल्या अखत्यारीत येणाऱ्या सगळ्या यंत्रणा, सगळे अधिकारी, सगळे कर्मचारी व्यवस्थित काम करतायत का हे थोडं अधिकचे लक्ष देऊन बघतील. एवढं या राजीनाम्यामधून आपल्याला पॉझिटिव्हली घ्यावं लागेल. विद्यार्थ्यांच्या प्रामाणिक लढ्याला यश आलं हे खरंय, हे आपण सगळे मान्य करूया. पण एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे लढा दिला, आंदोलन केलं, एक पॉझिटिव्ह डिसिजन आपल्या समोर दिला सगळ्यांसमोर, पण त्यांना ट्रोल केलं जातंय. विद्यार्थ्यांना ट्रोल केलं जातंय का, तर कुठल्या विद्यार्थ्यांना ट्रोल केलं जातंय? आता काही मुलं, जसं मी म्हणलं की काही लोक जाणीवपूर्वक आंदोलनाला बिघडवण्यासाठी, आंदोलनामध्ये आग टाकण्यासाठी आणि त्या ठिकाणी हिंसाचार करण्यासाठी, अराजकता माजवण्यासाठी आले. काही लोकांनी पोलिसांवर हल्ला केला, काही लोकांनी बॅरिकेड्स तोडले, काही लोकांनी दगडफेक केली, काही लोकांनी कॅमेरे तोडले. यांना ट्रोल करत असेल तर या ट्रोलरला मी सहमत आहे. जी मेन मागणी होती त्या मागणीच्या व्यतिरिक्त ज्या तिथं चुकीच्या घटना होत होत्या, काही लोक त्या ठिकाणी फ्री उमर खालीद म्हणत होते, काही लोक त्या ठिकाणी आझादी चाहिए म्हणत होते, आझादी आझादी टिपिकल त्या ठिकाणी घोषणा देत होते, काही लोक मोदींना, अमित शहाना, धर्मेंद्र प्रधानांना काही शिवाय देत होते. मी आपल्या चॅनलवर बोलू शकत नाही, प्रत्येकाला माहित आहे काय काय शिवाय देत होते, प्रत्येकाला व्हिडिओ माहिती आहेत काय काय होते. पण ह्या बोलणाऱ्या मुलांना आपण समजून घेतलं पाहिजे का आंदोलनाच्या नावाखाली? त्यांना ट्रोल केलेलं या ट्रोलरचे बी समाधान आहे. आणि काही लोक त्या ठिकाणी येऊन, जसं मी तुम्हाला चौथ्या प्रकारचे जे लोक सांगितलं, कॉन्टेंट क्रिएटर, इंडिपेंडेंट जर्नलिस्ट, हे येऊन सरकार विरोधामध्ये असंतोष मुलामध्ये अजून पसरवण्याचा प्रयत्न केला. यांना जर ट्रोल होत असेल तर मी या गोष्टी सहमत आहे. पण प्रामाणिक मुलांना कोणी ट्रोल करू नये. त्यांना, हे जेनची मुलं आहेत ना, हे 14, 15, 16 वर्षाचे मुलं आहेत, यांना काय कळणार आहे? हे प्रामाणिकपणे तिथे गेले, कुठंतरी एज्युकेशन रिफॉर्म झाला पाहिजे हे त्यांची इच्छा होती, यांना ट्रोल नाही केलं पाहिजे. पण आंदोलनाच्या नावाखाली आपल्या राजकीय आकाला, आपल्या राजकीय पक्षाच्या नेत्याला खुश करण्यासाठी म्हणून आंदोलनामध्ये जायचं, मोदींना शिव्या द्यायचं, मोदींना काहीचे वगैरे बोलायचे, मग चुकीचे नारे द्यायचे, जे नारे आपण इथं सांगू शकत नाही तसे नारे द्यायचे, याचं आपण समर्थन कोणीच करू शकत नाही. अजून सर्वात महत्त्वाची गोष्ट, याच्यामधून असं एक लक्षात आलं की काही ठिकाणी, मुंबई घ्या, दिल्ली घ्या, या ठिकाणचे आंदोलन करायला मुलं आले होते, ते मुलं काहीही बोलत होते, अतिशय चुकीचे बोलत होते. खरं तर पालकांसाठी म्हणून सांगतो मी, आपल्या मुलांना काय शिकवलं पाहिजे, आपल्या मुलांनी कोणाविषयी काय बोललं पाहिजे. जे मोदीजी, पंतप्रधान, धर्मेंद्र प्रधान, अमित शहा आणि भाजपचे नेते आणि मीडियाच्या पत्रकार यांना जे उद्देशून ते बोलत होते, ते जर उद्या तुम्हाला बोलले, म्हणजे त्यांच्या आईवडिलांना जर बोलायला लागले तर कसं वाटेल, हे एकदा विचार केला पाहिजे. आणि पालकांनी आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे की मागणी तुम्ही योग्य पद्धतीने करा, पण कोणाला शिव्या द्यायचं, चुकीचं बोलायचं, आक्षेपार्ह बोलायचं हे टाळलं पाहिजे. असं म्हटलं जातं की एक सिस्टम विरोधातली ती चीड होती. नाही, पण सिस्टम विरोधातली चीड तुम्ही बोला ना, तुम्ही शिव्या नका देऊ ना. तुम्ही मोदींना शिव्या देऊन काय उपयोग आहे? मोदीजी कोण आहेत? तुमच्या बापासारखे आहेत, तुमच्या आजोबासारखे आहेत. तुम्ही तुमच्या बापाला, आजोबाला शिव्या देता का? जे लोक शिव्या दिलेत ना, त्यांनी हे विचार केला पाहिजे. तुम्ही शिक्षण पद्धती, परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा पाहिजे, सुधारणा पद्धती होत आहेत, सुधारणा पाहिजे तर होत आहेत, त्या गोष्टी होत आहेत. राजीनामा पाहिजे तर राजीनामा दिला, पण शिव्या देऊन तुमचे संस्कार दाखवू नका. त्यामुळे पालकांना विशेष हे सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना चांगलं मार्गदर्शन द्या, तुम्ही मुलांना चांगले संस्कार द्या.
जेणेकरून उद्या आज मोदी आणि या इतर भाजपच्या लोकांना बोलतात, उद्या तुम्हाला नाही बोलायला पाहिजे किंवा उद्या तुमच्या शेजाऱ्याला नाही बोलायला पाहिजे, तुमच्या नातेवाईकाला नाही बोलायला पाहिजे. त्यामुळं ह्याच्यामधून एक पालकांसाठी एक संदेश आहे की बाबा आपल्या मुलं, आपले जे जेनजी म्हणतो ते मुलं कोणाविषयी काय बोलतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावरती संस्कार कसे करता येतील हे आपण बघितलं पाहिजे. आपण मगाशी चर्चा करताना श्रेयवादावरती चर्चा करत होतो. त्यामध्ये काँग्रेस असेल, आप असेल किंवा इतर छोटे मोठे पक्ष असतील, त्यांनी श्रेय घेतलं. महाराष्ट्रामध्ये सुद्धा असे 2 नावं आहेत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. त्यांनी आधी तिरंगा मोर्चा काढण्याचं जाहीर केलेलं होतं, पण मग शनिवारीच डिसिजन झाला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्याचा आणि मग त्यानंतर त्यांनी या तिरंगा मोर्चाचं रूपांतर विजय जल्लोषात करण्याचं ठरवलं आणि मग त्यांनी रविवारी शिवाजी पार्कामध्ये भला मोठा विजय जल्लोष केला. त्याच्याबद्दल काय सांगाल? कारण काय, कारण बऱ्याच दिवसांनी, म्हणजे मला वाटतं मराठीचा मुद्दा ज्यावेळेला काढला होता त्यावेळेला ते एकत्र आले होते आणि मग त्यानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात हे त्यानंतरच एकत्र आलेत. कसं आहे की उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, यांच्याकडे जो विषय आहे ना आता प्रासंगिक झालाय. जो विषय आता चालेल, वृत्तपत्र असू द्या, टीव्ही चॅनल असू द्या, सोशल मीडिया असू द्या, याच्यामध्ये काही गोष्टी प्रासंगिक असतात. एखादी घटना घडली की त्याच्यावर अनेक लेखक लेख लिहितात, अनेक पत्रकार त्याच्यावरती रिपोर्ट करतात. तसं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्या विषयावरती राजकारण करतात. जसं काही दिवसाच्या पूर्वी अयोध्यामध्ये राम मंदिरामध्ये त्या दानपेटीमध्ये चोरी झाली किंवा त्याचा घोटाळा झाला असा होता, तो विषय घेऊन त्यांनी राम रक्षाचं आंदोलन केलं. आता विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे, नीट पेपर फुटीमुळे 20-21 मुलांनी आत्महत्या केलं, याच्यासाठी तिथे प्रोटेस्ट आहे. त्या प्रोटेस्टमध्ये सुद्धा दोन्ही ठाकरे बंधू सामील झाले. विजय जल्लोषच्या आधी त्यांनी ऑलरेडी 3 दिवस अमित आणि आदित्य ठाकरे ऑलरेडी त्या मोर्चामध्ये सहभागी होते. 24 तारखेला पण ते त्या ठिकाणी मोर्चामध्ये होते आणि त्याच्या आधी पण त्या ठिकाणी मोर्चामध्ये त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. बरं, मोर्चे कुठे घेतले? शिवाजी पार्कला, कारण त्यांच्या राज ठाकरेंच्या घराच्या जवळ आहे म्हणून, त्यांना समोरच आहे, म्हणजे दूर जायला लागू नये म्हणून. आणि पत्रकार परिषद घेतली दोघांनी, उद्धव ठाकरेंनी पण घेतली आणि राज ठाकरेंनी पण घेतली. तो एक झाला विषय. आता मी सांगत होतो की उद्धव ठाकरे जंतर मंतरला सुद्धा गेले. जे ते मुख्यमंत्री असताना आझाद मैदानामध्ये एसटी कामगारांच्या प्रश्नाला घेऊन उपोषण सुरू होतं, आंदोलन सुरू होतं, त्यांना भेटायला जाता आलं नाही. अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या केला, त्यांना भेटता आलं नाही आणि ते मात्र दिल्लीला गेले, असं भाजपच्या लोकांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आहे. त्यामुळे हा पण त्यांच्यावरती एक आरोप होतोय. दुसरा राहिला प्रश्न, पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुम्ही विजय रॅलीच्या अगोदर पत्रकार विचारले आता ह्याच्या पुढे काय दिशा राहील तुमची? ते बोलले की आम्ही अभिजितला विचारतो आणि पुढची दिशा ठरवतो. अरे तुम्ही ठाकरे ब्रँड ना, तुम्ही स्वतःचा विचार करा ना. तुम्हाला जर अभिजितच्या डिसिजनवर तुम्हाला अवलंबून राहायला लागत असेल, राज ठाकरे असं म्हटलेत, हे आश्चर्यकारक. म्हणजे तुम्हाला जर अभिजित दिपकेचे मूळ काय आहे ह्याच्यावर जर तुमचा पुढचा प्रवास ठरणार असेल तर तुमची कशाचा ठाकरे ब्रँड आहे? ठीक आहे, विद्यार्थ्यांमध्ये असंतोष होता, जेनजीमध्ये असंतोष होता, प्रत्येकाला वाटायचे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा म्हणजेच अकाउंटेबिलिटी आहे. सरकारने घेतलं, विद्यार्थ्यांचं ऐकलं, शिक्षण पद्धती परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करायला सुरुवात केली. पण तुम्ही कशाचा विजय जल्लोष करताय? तुम्ही बीएमसी नाही जिंकली, तुम्ही विधानसभा नाही जिंकली, तुमच्या दोघांनी एकत्र सुद्धा काही नाही करता आलं असं भाजपचे लोक म्हणतात. हातबलता आली आहे का? तर आपल्याला हातबलता आपल्याला म्हणू शकत नाही, ते तर आता राजकीय पक्ष. कारण त्यांचं वक्तव्य काय होतं की त्यांचं म्हणणं होतं की अभिजित दिपके जशी दिशा ठरवतील ती तशी आता आमची भूमिका असेल किंवा आम्ही त्यानुसार चालू. ना आता त्यांची हातबलता आहे का नाहीये हे भाजपचे लोक त्यांना सांगतील. आता आपण त्यांच्यावर अधिकृत टीका करायला का आपण काय विरोधी पक्षातले वगैरे नाहीयेत, पण भाजप त्याच्यावर हेच आरोप करत आली ना, तुम्ही ठाकरे ब्रँड होतात तर मग अभिजित दिपकेंच्या सांगण्याचं का वाट बघताय? तर विजय रॅली फक्त आणि फक्त आपल्या 2 मुलांचं राजकीय भविष्य येणाऱ्या काळामध्ये जेनजी आपल्या पक्षाकडे कसं आकर्षित करून घ्यायचं. जरी एवढं आपल्याला म्हणावं लागेल की त्यांनी तिथं पक्षाचे झेंडे वगैरे काही घेतलं नाही, तेच मला तिरंगा रॅली हे आपल्याला सांगावं लागेल, पूर्ण एकांगी विश्लेषण करून चालणार नाही. जरी त्यांनी तिरंगा रॅली तिथे ठेवली असली तरी त्यांचा उद्देश तेच होता की त्यांच्या आदित्य आणि अमित ठाकरेंना जेनजीशी कसं अप्रोच करता येईल, जेनजी त्यांच्यासोबत कसं जोडला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या पारड्यामध्ये किंवा पक्षाच्या विरोधामध्ये भूमिका घेऊन जेनजी त्यांच्या पक्षाला मतदान कसे करेल आणि त्यांच्या मुलांचं नेतृत्व कसं काय म्हणून आपण फुलेल किंवा त्यांचं नेतृत्व कसं भरेल, हे त्यांच्या मागचे एक मूळ उद्देश होता असा भाजपचे लोक त्याच्यावर आरोप करतात. कारण त्याच पद्धतीने घटना पण झाल्या ना. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे पत्रकार परिषदा घेत आहेत, जेनजींच्या आंदोलनामध्ये सहभाग घेत आहेत आणि आता विजय जल्लोष रॅली सुद्धा करतायत. अमित ठाकरेंनी तर पोस्ट केला, जेनजी विन भाजप 0 म्हणजे गव्हर्नमेंट 0. तर काय, आणि भाजपच्या लोकांनी मनसे 0 पण त्या ठिकाणी पोस्ट करून त्यांना त्या ठिकाणी उत्तर दिलं गेलं. तर हा एकच होतं की जसं
एकनाथ शिंदेनी पण सांगितलं हे यांचं विजय रॅली म्हणजे विजय जल्लोष रॅली म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना, असं ते एकंदरीत होतं. आपलं कुठंतरी एक अस्तित्व आपल्याला सापडेल का, आपलं कुठंतरी रेलिव्हन्स राहील का, हे करण्याचा प्रयत्न करतात. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं त्यांना की या निमित्तानं त्यांना कुठंतरी सेलिब्रेशन करायचं त्या ठिकाणी संधी मिळते, सेलिब्रेट करता ही चांगली गोष्ट आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 27 जुलैला उद्धव ठाकरेंचा वाढदिवस होता आणि त्यानिमित्त मातोश्रीवरती गेले राज ठाकरे. आता 8 जूनला काहीतरी शर्मिला ठाकरेंचा वाढदिवस होता, त्यावेळेला उद्धव ठाकरे शिवतीर्थवरती गेलेले त्यांच्या राज ठाकरेंच्या निवासस्थानी. तर जवळीक वाढत चालली आहे वरचेवर. नाही हे जे त्रिभाषा जे सूत्र आलं होतं त्याच्यामुळे जे कौटुंबिक सौख्य त्या ठिकाणी आलं होतं, त्याच्यानंतर बीएमसी मध्ये त्यांनी युती पण केली, त्याच्यानंतर 1-2 वाढदिवसालाच भेटले होते. पुन्हा हा जेनजीचा विषय सोडला तर आता पुन्हा वाढदिवसालाच ते भेटतात, चांगली गोष्ट आहे. 2 कुटुंब एकत्र येत आहेत, 2 कुटुंबाचे विचार जुळत आहेत. जे जवळपास 19-20 वर्षापासून ते एकत्र येत नव्हते, आता एकत्र येत आहेत आणि एकत्र येऊन ते दोन्ही पक्षाला काहीतरी संजीवनी मिळेल का, सरकारच्या विरोधामध्ये काही ठोस भूमिका घेतील का, आणि जर बीएमसी मध्ये तरी त्यांना म्हणावं तेवढा यश मिळालं नाही एकत्र येऊन सुद्धा, पण येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या सगळ्या असंतोषाचा फायदा आपल्या दोन्ही पक्षाच्या एकत्रित करून काही होणार आहे का असं ते प्रयत्न करत असतात. भेटतात तर चांगली गोष्ट नाही, कोणाला त्या ठिकाणी वाईट मानून घ्यायचा अर्थच नाही. आपण म्हणतो ना महाराष्ट्राची राजकीय संस्कृती ही चांगली आहे, या निमित्तानं जर 2 कुटुंब एकत्र येत असेल तर आपण आपलं त्याच्यामध्ये आक्षेप असायला काही कारण नाही. बरोबर, मराठी माणूस म्हणून सगळ्यांनी एकत्र राहावं हीच आपल्या सगळ्यांची भावना आहे. 100% ठाकरे बंधू ठाकरे कुटुंब एकत्र येतंय किंवा आलंय, पण पवार कुटुंबाचं काहीतरी भलतंच चाललेलं आहे, ते कधी एकत्र येणार आहेत? ते एकत्र येत आहेत का नाही येत आहेत हे तर दादांच्या अपघाती निधनानंतर थोडस चर्चेला वेग आला होता, पण आता हळूहळू दोन्ही गटातले लोक थोडस इच्छुक दिसत आहेत विलिनीकरणासाठी. आता ज्या दिवशी शरद पवार जंतर मंतरवर गेलेले अभिजित दिपकेला भेटायला, त्याच्यानंतर त्यांनी डायरेक्ट पंतप्रधान मोदी यांना भेटायला गेलेले. तर पंतप्रधान मोदींना भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी ट्विट केलं की शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मुद्द्याला घेऊन मी पंतप्रधानांना भेटलो, तिथं माझी सकारात्मक चर्चा झाली. आंदोलन सुटल्यानंतर परत त्यांची प्रतिक्रिया अशी होती की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की मी मोदीजींची म्हणजे मोदींनी बोलल्याचा फायदा झाला, आंदोलनामध्ये तोडगा निघाला, कारण कुठं ना कुठं तरी कम्युनिकेशन झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. पण त्याच्या आडून असं बोललं जातं की ठीक आहे आंदोलन होत राहील, राजीनामे होत राहतील, पण आमचं काय, हा प्रश्न त्यांनी मोदींकडे घेऊन गेला होता का असं त्या ठिकाणी काही लोकांची चर्चा आहे. पण तिथं त्यांनी जाऊन असं विचारलं की आता आम्हाला सरकारमध्ये यायचं झालं, डिलिमिटेशन, महिला आरक्षण हे सगळे बिल जर आपल्याला करायचे असेल, आमचे 8 मतदान जर तुम्हाला पाहिजे असतील तर काय करायचं. तसं झाल्यानंतर मग मोदींना त्यांनी सांगितलं का की कसं होईल, आम्हाला कुठलं मंत्रिपद मिळेल का मिळणार नाही, मग महाराष्ट्रामध्ये कसं होईल. या सगळ्या गोष्टीचं असं झालं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागे एकदा पत्रकारांना बोलताना दिल्लीमध्ये सांगितलं होतं की एनडीए मध्ये नवीन कुठला पक्ष येणार नाही, आम्ही शरद पवार साहेबांच्या पक्षातले एकही खासदार फोडणार नाही असं त्यांनी सांगितलं होतं. याचाच अर्थ शरद पवार साहेब आणि सुनेत्रा पवार यांचा पक्ष एकत्र येतील का असं त्या ठिकाणी बोललं जातं. पण मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे भाजपचे मुख्य नेते म्हणून, सरकारचे मुख्यमंत्री म्हणून आणि युतीचे प्रमुख म्हणून त्यांची ही जबाबदारी आहे की विलिनीकरण जर झालं तर त्यांचं एक अट आहे की विलिनीकरण झालं तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने काम केलं पाहिजे. पण सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व सुप्रिया सुळे स्वीकारतील का, सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व रोहित पवार स्वीकारतील का, सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व शरद पवार स्वीकारतील का, या सगळ्या गोष्टी अजून कुठंतरी जुळवाजुळवीच्या मध्ये आहेत. याच सगळ्या गोष्टीला घेऊन नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाली नाही का अशी त्या ठिकाणी शंका आहे. मुख्यमंत्र्यांनी ठाम सांगितलंय जर तुम्हाला एनडीए सोबत यायचं असेल, केंद्रामध्ये यायचं असेल, महाराष्ट्रामध्ये यायचं असेल, महाराष्ट्रामध्ये सहसा त्यांना गरज नाही, महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी त्यांच्याकडे जवळपास 237 पेक्षा जास्त त्या ठिकाणी आमदार आहेत, 10 आमदार इकडं महाराष्ट्र सरकारमध्ये येऊन काही फायदा नाही, पण 8 खासदार मात्र त्या ठिकाणी केंद्रामध्ये त्यांची खूप मोठी मदत होईल या डिलिमिटेशनच्या वगैरेसाठी. पण नेतृत्व कोण करेल हा प्रश्न जो सुटलेला नाही, याच प्रश्नासाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवार मोदींना भेटले होते काय. पण इथले सगळे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत. सरकार कसं चालवायचं मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत, संघटना कशी चालवायची मुख्यमंत्र्यांना अधिकार आहेत, आणि युती कशी चालवायचं हे मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री जे म्हणतील तेच त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून मुख्यमंत्र्यांचं एक आपल्या मित्राची किंवा आपल्या दादा त्यांची जे मैत्री जे दमली होती, दादांच्या निधनानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं पण पालकत्व स्वीकारले काय असंही बोललं जातं. मग राष्ट्रवादी काँग्रेसचं पालकत्व स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार आणि त्यांच्या पक्षाचं कसं चांगलं होईल, आणि ह्या पक्ष जर विलिनीकरण झालं तर सुप्रिया सुळे हवी होऊ नये, शरद पवार गटातली लोक हवी होऊ नये, मग सुनेत्रा पवार यांचं से राहिलं पाहिजे, सुनेत्रा पवार यांना महत्व राहिलं पाहिजे. म्हणून कुठंतरी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतायत का
की मित्रांच्या नंतर त्याच्या पक्षाचं चांगलं झालं पाहिजे, म्हणूनही कुठेतरी 8 देवेंद्र फडणवीस यांनी टाकून शरद पवारांनी यांना या गटाला अडचणीत धरले का असं शंकेला वाव आहे. असं एक म्हटलं जातंय की सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे दोघं जण विलिनीकरणाच्या विरोधात आहेत. किती तथ्य वाटतं या चर्चेमध्ये? नाही बा, कसं आहे की सुनेत्रा पवार आणि हे पार्थ पवार हे विलिनीकरणाच्या विरोधात आहेत असं सुरुवातीला वाटत होतं. हम्म. पण एका युट्यूब चॅनलला सुनेत्रा पवारांनी इंटरव्ह्यू दिला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी असं काही ठामपणे नाही सांगितलं की विलिनीकरणाला नकोच आम्हाला, असं त्यांनी सांगितलं. त्यांनी थोडंफार त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आणि विशेषतः जे अजितदादा गटाचे जे नेते अगोदर विलिनीकरणाविषयी बोलायला तयार नव्हते, ते आता हळूहळू बोलायला लागलेत. याचाच अर्थ ते आता विलिनीकरणाला तयार आहेत. जर सुनेत्रा पवार जर एकत्रित राष्ट्रवादीचे नेतृत्व करत असतील, राष्ट्रीय अध्यक्ष ते राहणार असतील, सुप्रिया सुळे मान्य करतील का? हा तो प्रश्न. जर सुनेत्रा पवार नेतृत्व करणार असतील, सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये 8 खासदार त्यांचे, 1 खासदार यांचं, 10 आमदार यांचे, 41-42 आमदार यांचे सगळे एकत्र येऊन सुनेत्रा पवारांचे नेतृत्व काम करणार असतील, तर सुनेत्रा पवार आणि पार्थ पवारला काय अडचण असणार आहे? त्यामुळे हा नेतृत्वाचा प्रश्न आहे. जोपर्यंत नेतृत्वाचा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत विलिनीकरणाचा त्या ठिकाणी तोडगा निघणार नाहीये. चला बघूया, म्हणजे जसं ठाकरे बंधू एकत्र आले तसं पवार कुटुंबामध्ये कसं मनोमिलन होतं आणि येत्या काळामध्ये कोण माघार घेतं आणि कोण पुढाकार घेतं हे आपल्याला कळेलच. त्यासाठी आपल्याला थोडीशी वाट बघायला लागेल. आज विविध विषयावरती तुम्ही सविस्तर विश्लेषण केलं त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. प्रेक्षकांना पॉलिटिकल मूडच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण इथं थांबणार आहोत. पण तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.